Hello, hello. This is the My Artifact episode number 2235. आजची तारीख आहे 17 एप्रिल 2021. वाजले आता रात्रीचे 9:30. एक गोष्ट सांगू. मला जस्ट लाईक जेव्हापासून मी म्हणजे मला वर्ष होत आहे, 17 मार्चला मी घरी आलो होतो. 17 मार्च 2020 बिकॉज ऑफ COVID-19. आणि आजची तारीख आहे 17 एप्रिल 2021. म्हणजे ऑलमोस्ट करीब 13 महिने होत आहे मी घरी आहे. कॅन यू इमॅजिन? येस, 13 महिने आणि मी घरी आहे. आणि मी 27 वर्षाचा आहे. या सप्टेंबरला माझं 27 कम्प्लीट होऊन 28 लागेल. प्लस मी जस्ट लाईक जर मी माझी सिच्युएशन कोणा असं सक्सेसफुल लोकांकडे सांगितली ना, आय वॉज लाईक अ बिग फेल्युअर. या की हे साला काय केलं आयुष्यामध्ये. बट या आय नो, म्हणजे जेव्हा आपण आपले डोळे उघडतात तेव्हा आपल्याला रिअलाइज होते. आणि देन आपण हे बघ यार, गोष्टी हे बघ, वेळ तर मात्र नेहमीच होते. असं असं कधीच राहत नाही कुणाच्या आयुष्यामध्ये की सगळे काय परफेक्ट झालं. नो नो नो, एव्हरीथिंग इज हॅपन. सम सॉर्ट ऑफ डिले, सम सॉर्ट ऑफ टाइम हॅपन्स टू द एव्हरीवन. आता राईट ना माझं बघ, म्हणजे जर मला असं म्हणलं गेलं ना की मला जिथे जायचं होतं, ओके, जर तशा प्रकारचे लोक माझ्या आसपास असते, तर तशा प्रकारचं मला गायडन्स वगैरे भेटलं असतं ना, तर मी खूप अगोदरच असे काही स्टेप्स घेतले असते. मला काहीच माहित नव्हतं. या ट्रस्ट मी जस्ट लाईक मी 10वी नंतर मला काय करायचं आहे, 11वी 12वी या 12वी नंतर मला काय करायचं आहे हे मला क्लिअरली माहीतच नव्हतं. आय वॉज लाईक की चलो आता सगळेजण इंजिनिअरिंग करत आहे तर मी पण इंजिनिअरिंग करून घेऊ. या मग 12वी मध्ये मला माहित पडलं की माझं पॅशन काय आणि मला कशामध्ये काम करायचं आहे. जेव्हा मी ॲज अ डिप्लोमा मध्ये वगैरे होतो तेव्हा रिअलाइज झालं. ओके. मग तेव्हा आय जस्ट लाईक, आता मी माझी जर स्टोरी वगैरे ऑलरेडी मी खूपदा वगैरे एक्सप्लेन केली आहे. यस, म्हणजे का तुला असं कोणतं गायडन्स वगैरे, म्हणजे तुला असं का करायला पाहिजे होतं. ओके, सर इट जस्ट लाईक समजा जर मी म्हणजे समजा जर माझ्यापाशी टाइम मशीन असती आणि मी समजा जर बॅक इन 2010 किंवा 11 मध्ये गेलो असतो, जिथे मी 10वी किंवा 11वी किंवा 12वीची एक्झाम प्रिपरेशन करून राहिलो होतो. ओके. आणि त्याच्यानंतर माझा इंजिनिअरिंग मध्ये नंबर लागला नाही बिकॉज ऑफ दॅट की माझे जे PCM जो ग्रुप आहे ना, त्याच्या 135 पैकी मला 111 मार्क भेटले, त्यामुळे मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन भेटली नाही. ओके. तर तेव्हा मी इन्स्टेड ऑफ डुईंग डिप्लोमा, समजा जर मी मास कम्युनिकेशन केलं असतं ना, इट विल बी रिअली मच बेटर. ओके. मानून घे मी 2 वर्षाचा कोर्स मास कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट पण होता. ओके. आणि मला त्याच्यामध्ये काम पण करायचं होतं. ओके. आणि इट्स अ काइंड ऑफ लाईक अ रिअली आर्ट. ओके. याच्यामध्ये काही सायन्स नाही, काही नाही. ओके. बट समजा जर मी मास कम्युनिकेशन केलं असतं, ओके, मास कम्युनिकेशन केलं असतं तर 2013 पर्यंत माझं कम्युनिकेशन कम्प्लीट झालं असतं. ओके. आता मास कम्युनिकेशन, मीडिया अँड मास कम्युनिकेशन हे काय आहे, एक प्रकारे हे मीडियाशी रिलेटेड आहे, काम आहे. ओके. तर समजा जर तुम्ही इथून जेव्हा तुम्ही डिप्लोमा करून, हा डिप्लोमा आहे, डिग्री नाही. ओके. I'm not sure की डिग्री आहे की डिप्लोमा. इट्स काइंड ऑफ लाईक रिअली कन्फ्युज फॉर मी. बट इट जस्ट लाईक की हे आहे बा, म्हणजे ही एक डिप्लोमा आहे. राईट ना, मला तर डिप्लोमाच माहित आहे. ओके. तर समजा जर मी 2013 मध्ये मास कम्युनिकेशन केलं असतं, ओके, हा ठीक आहे, मी पुण्याला गेलो असतो किंवा बॉम्बेला गेलो असतो किंवा नागपूरला गेलो असतो. ओके. आणि मास कम्युनिकेशन केलं असतं आणि देन त्याच्यानंतर मग त्याच्या बेसिसवर मला कुठे जॉब भेटले असते ऍज अ जर्नलिझम मध्ये किंवा कुठे ऍज अ फिल्म मध्ये वगैरे वगैरे. ओके. एक प्रकारे थोडंसं नेटवर्क बनलं असतं आणि हळूहळू मी त्याच्या मागे लागलो असतो.
तर जेव्हा मी 2013 मध्ये समजा जर मी म्हणजे मानून घे 2014 मध्ये मी जे स्टेप्स घेतले जे की मी आता घेऊन राहिलो आहे ते मी 2014 मध्येच घेतले असते. ओके. तर 2014 मध्ये माझं एज माइट बी किती असलं असतं, ऑलमोस्ट लाईक 22 या 23. येस. तर विचार कर, म्हणजे आज मी 27 आहे. ओके, 27 सुरू आहे. मी समज जर 24 मी मॅक्सिमम घेतो, 24 मध्ये समज जर मी या फील्ड मध्ये कामाला असतो तर आता राईट नाव या पोझिशन मध्ये मी एक सेटल पर्सन असतो यार. या म्हणजे माझ्यापाशी एक चांगला एक प्रकारे जॉब असता, इव्हन मी चांगल्या कोणत्या प्रोडक्शन मध्ये ऍज अ मॅनेजर असतो किंवा समथिंग मच बिगर पैसा असतो माझ्यापाशी वगैरे वगैरे. प्रॉब्लेम काय झाला, व्हाय इज दिस थिंग हॅपन्स. येस, इट जस्ट लाईक म्हणलं गेलं ना तर आपल्याला असं वाटते की दुरून गोष्टी खूप चांगल्या दिसते, बट जेव्हा आपण जवळ जाऊन पाहतो ना तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की नाही, इट वॉज नॉट. आपण त्यावेळेस थोडस प्रॅक्टिकली विचार कर, त्या मोमेंट मध्ये जेव्हा आपण मला डिसाईड करायचं होतं की वॉट हॅव टू डू ना, वॉट हॅव टू नॉट टू डू. ओके. तर तेव्हा मलाच क्लिअरली माहित नव्हतं, ट्रस्ट मी. आणि कसं आहे की त्या मोमेंट मध्ये जेव्हा मी मला हे करायचं होतं की हे 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 ज्या मोमेंट मध्ये मला रिअलाइज झालं की मला या फील्ड मध्ये जायचं होतं तेव्हा नाही का मी डिप्लोमा करत होतो. ओके. आणि इट जस्ट लाईक माझं नाही का त्या फील्ड मध्ये म्हणजे याच्यामध्ये काहीच डोकं नव्हतं पढाईमध्ये. इट आय वॉज लाईक सुपर गधा. ओके. डोंट नो नथिंग अबाउट दॅट. तर म्हणण्याचा उद्देश मात्र हा असा आहे, म्हणजे त्यावेळेस नाही का माझी सिच्युएशन अशी होती की मला नाही का एक प्रकारे म्हणजे बिईंग ए फिल्म मेकर, बिईंग ए काइंड ऑफ लाईक असं बनायचं आहे बा. तर मला फक्त एवढं माहित होतं की हे एक प्रकारे खूप बिग स्टेप्स आहे. मी युजली खूप जास्त घेऊन राहिलो होतो या. मी नाही का मी माझ्या पॅरेंट्सला पण या गोष्टी क्लिअरली सांगू शकत नव्हतो की बाबा मला असं करायचं आहे की तसं करायचं आहे. ओके. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की I came from that society that people doesn't really take care of those things. Like जर मी असं म्हणतो की मला फिल्म मेकर वगैरे बनायचं आहे तर लोक नाही का तुला एक ऍज अ हॉबी म्हणूनच बघतात वगैरे, ते ऍज अ एक प्रोफेशनल म्हणून वगैरे बिलकुलच बघणार नाही. ओके. सो बट डोंट ब्लेम अदर या डूड. या वन थिंग इज दॅट मला असं वाटते की तुझ्या लाईफमध्ये तू जे काही केलं नाही केलं, जे काही अचीव केलं वगैरे वगैरे, इज ऑल डिपेंड ऑन यू. ओके. यू डोंट ब्लेम दॅट की तुझी सोसायटी अशी होती, तुझे पॅरेंट्स असे होते आणि त्यामुळे तू असं केलं तसं केलं. इट वॉज नॉट. या. आणि हे बघ, जरी आपण 2014 पासून त्याच्यानंतर आपण जे काही केलं ते इतकं काही कामाचं नाहीये. ओके. जे समोर मध्ये बट एक समथिंग एक्सपिरियन्स भेटला. ओके. इट जस्ट लाईक दॅट की कशाप्रमाणे बिहेव करायचं. इट जस्ट आपल्याला माहित पडत नाही ना या, म्हणजे इट जस्ट लाईक आपण आतापर्यंत काय अचीव केलं आहे हे आपल्याला रिअलाइज होत नाही जोपर्यंत आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स सम सर्टन सिच्युएशन वेळेस माहित पडते. ओके. जे पास्ट मध्ये झालं त्याला पण चेंज करू शकत नाही. जे झालं ते झालं. आता राईट नाव तुझ्यापाशी आहे. का तू आता मास कम्युनिकेशन किंवा हे करू शकत नाही का? वेल म्हणलं गेलं ना तर यस मी करू शकतो. या. प्रॉब्लेम कसा आहे की समजा जर मी आता म्हणजे आता मी समजा जर मी पकडून घेतो 28 तर मी 30 पर्यंत मी माझं डिप्लोमा कम्प्लीट करेल. ओके. आणि त्याच्यानंतर मग मला जॉब इज जस्ट नॉट. या. या. तर माझं जे प्रायमरी एम आहे ते आहे की राईट नाऊ बिल्ड अप अ नेटवर्क आणि लवकरात लवकर या फील्डमध्ये कामाला लागायचं आहे. म्हणजे थोडंसं मी माझं नेटवर्क क्रिएट करेन. हे बा इट जस्ट लाईक दॅट की या फील्डमध्ये नाही का एज्युकेशन इज नॉट मॅटर. या तुम्ही फिल्म मेकिंग क्षेत्रामध्ये जाचाल ना तर ते तुम्हाला नाही का तुम्हाला हे नाही विचारत का तुमचा डिग्री आहे काय वगैरे वगैरे, ते तुम्हाला विचार तुमची शोरील काय, तुम्ही काय काम केलं वगैरे वगैरे समथिंग हेच विचारतात.
तुम्ही काय काम केलं हेच विचारतात. येस. तर मला माझा चांगला पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा आहे. ओके, सो दॅट्स वाय इट्स काइंड ऑफ. आणि हे जे माय कॅप्टन आहे हे एक प्रकारे मला ती अपॉर्च्युनिटी देऊन राहिली की मला त्या फील्डमध्ये काम करण्यासाठी. सो व्हाय नॉट, आय हॅव टू डू इट. सो येस. ओके. आणि असा विचार नको करू की तू डिले झालाय. हे ऑब्विसली पण असाही विचार कर, कारण काय होते कधी कधी नाही का आपण समजा असं म्हणतो की डूड यार आपण खूप स्वतःला जास्त प्रेशर देऊन राहिलो, तर मग आपण थोडं स्वतःला लूज होतो. या काल तर मी खूपच जास्त लूज झालोय, इव्हन आज पण सुद्धा, ट्रस्ट मी. ओके, इट जस्ट लाईक काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला, काल मी नाही इंग्लिश सेशन्स रेकॉर्ड केले, काल मी काम पण प्रॉपरली केलं नाही. ओके. आणि इट वॉज नॉट गना हॅपन. यस, जर तुला असं वाटतंय की तुला समथिंग काही ना काहीतरी करायचं, तर यू हॅव टू डू मच बिगर दॅन दॅट. ओके, तुला याचं पोटेन्शियल आतापासून समजावं लागेल. जर तू असा विचार नाही करशील ना तर बहुत प्रॉब्लेम होईल यार. ओके. काल का नाही केलं, काल काय झालं ऍक्च्युली. ओके, काल मी वेल व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन इज दॅट की काल मी सकाळी उठलो. ओके, सकाळी उठलो, कामावर लागलो वगैरे वगैरे. आणि कसं आहे की मी काल मी माय कॅप्टनचं जे प्री प्रोडक्शन आणि प्री प्रोडक्शन पर्यंत पूर्ण काम केलं. ओके, म्हणजे प्री प्रोडक्शन चे जेवढे काही होते म्हणजे स्टोरी बोर्ड वगैरे माझी पूर्ण सबमिट झाली आणि 1050 मी एक्सपी पॉइंट जमा पण केले. इट्स गुड. मग त्यानंतर मीटिंग झाली गिरीश, पलाश आणि माझे ऍज एडिटर डायरेक्टर. आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की म्हणजे मी थोडं त्यांना प्लॉटहून थोडा सेंड केला नरेशनसाठी वगैरे. तर त्यांनी असं म्हणलं की याच्यामध्ये थोडं चेंज कर. ओके ठीक आहे. त्यानंतर ठरवलं गेलं की एस्टॅब्लिश शॉट बनवायचा आहे, म्हणजे कशाप्रमाणे आपण सिच्युएशनला डेव्हलप करू आणि व्हॉट इज दिस थिंग. तर मी म्हणलं आय कॅन डू इट. ओके. तर मी कालपासून नाही का, आता कसं आहे की एस्टॅब्लिश शॉट बनवायचे आहे तर युजली आता मी शूट तर करू शकत नाही. वाय? बिकॉज ऑफ दॅट की आता मला बाहेर जावं लागेल, ड्रोन घ्यावं लागेल, लॉट्स ऑफ थिंग्स वगैरे. असं नाही करू शकत, नाही करू शकतो ना या. बट स्टील इट इज अवेलेबल ऑन द युट्यूब. आय जस्ट नीड टू डाउनलोड अँड यूज इट. ओके. आणि मला फक्त हार्डली 3-4 सेकंडचे क्लिप पाहिजे, जास्त काही मोठे क्लिप्स नाही पाहिजे. ओके. तर त्यामुळे कॉपीराईटचा फारसा इश्यू येणार नाही. तर माझं हेच आहे. तर त्यामुळे मी युट्यूबवरून 1-2 क्लिप्स वगैरे डाउनलोड केले. ओके. आणि त्याला अरेंज केले. आता याला डाउनलोड करणं, बघणं, शोधण्यामध्येच माझा बहुत वेळ गेला. ऑलमोस्ट कालचा पूर्ण दिवस गेला. पण म्हणल्या गेलं ना तर ते दिवसभराचं काम नाही. मी दिवसभर पण नाही काम केलं, कारण काल दुपारी तुम्ही झोपलो 3:30 वाजता झोपलो, 5:30 वाजता उठलो. आणि त्याच्यानंतर माझी सर्कसच झाली यार. त्याच्यानंतर मी काहीच काम करू शकलो नाही, ट्रस्ट मी. म्हणजे मी 3:30च्या नंतर मग मी काहीच काम केलं नाही. जस्ट दिवस, मग त्याच्यानंतर पूर्ण रेस्ट ऑफ द डे वॉज नथिंग. म्हणजे 5:30 वाजता झोपलो. त्यानंतर मग मी खेळायला गेलो. सॉरी, त्यानंतर नाही का घरी पाहिलं, हे जे मोटार आहे ना खराब झाली माझ्या घरची पाण्याची, आणि टाकीत काहीच पाणी नाही, नथिंग ऍट ऑल. ओके. तर बाबा दुरुस्त करून आले, मी त्यांना मदत करून आलो वगैरे वगैरे. ऑल्सो खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या. आईच्या ते आलू आणायचे होते, दळण आणायचं होतं वगैरे वगैरे, तर ते काम केलं. त्यानंतर थोडासा टाइम काढला आणि त्यानंतर मग मी धावायला पण आलो. त्याच्यानंतर थोडस फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं. ओके. पाणी वगैरे भरलं. ओके. याच्यामध्येच 9-9:30 वाजले. आणि मग त्याच्यानंतर काय, हे सोनू म्हणे चाल म्हणे आपण इथे खेळायला जाऊ म्हणे, इथे बॅडमिंटन. ऑलरेडी मी खूपदा तिला रेजिस्ट केलं की नाही येत, पण आज नाही करू वाटलं, जाऊ द्या म्हणलं, खेळून घेऊ म्हणलं. तर मी खेळलो ते सोबत वगैरे. ओके. तर तिथं जेव्हा आलो मी, तर 11 वाजता आलो. आता आल्यानंतर काय झालं की त्याच्यानंतरही मी करू शकत होतो बट आय जस्ट फील रिली टायर्ड. ओके. तर मला असं वाटलं की जाऊ द्या आपण झोपू बाबा, पण झोप मला लागलीच नाही, बिकॉज ऑफ दॅट की मी दुपारी झोपलो होतो. तर मग युजली अशा मोमेंट मध्ये मला काम करायला पाहिजे होतं ना, बट मी काम नाही केलं.
मी काय केलं की ते युट्यूबवर नाही का निलेश मिश्रा कहाणी एक्सप्रेस. ओके. निलेश मिश्रा इज अ स्टोरी टेलर. ऍक्च्युअली ही टेल्स अ स्टोरी रिली मच बेटर. ओके. युजली कसं आहे, मला जेव्हा पण किंवा नाही का रात्री झोप येत नाही ना, तर तेव्हा मी याची कहाणी ऐकतो आणि बिलकुल त्याच्या त्या त्या माइंड मध्येच घुमून जातो. ओके. तर मी रात्री 1:30 वाजेपर्यंत त्याच्या त्या कहाणी ऐकत बसलो. ओके. येस. आणि मग कुठेतरी 1:30-2 वाजता वगैरे मी झोपलो. सो इट इज दॅट थिंग, ऑल दोज थिंग्स हॅपन. ओके. आणि आजचा दिवस काय आहे की आज सकाळी उठलो तर आज सारखंच झाले. यस, पाणी नाही, काही नाही, ड्राम खाली वगैरे वगैरे, तर पाणी भरणं सकाळपासून हेच लागलं होतं. नंतर मी पलाशला कॉल पण नाही केला. यस, हा कॉल केला, म्हणलं पाठवतो म्हणलं, बट मी त्याच्यावर फारसं कामच नाही केलं. ओके. आणि बरं, क्लिप तर बनल्या आता त्याच्यावर थोडी साऊंड, आता त्याच्यावर 22 सेकंडची एक क्लिप बनली आहे ज्याच्यामध्ये सिच्युएशन सांगून राहिलोय मी. ओके. त्याच्यामध्ये थोडं साऊंड डिझाईन करायचं आहे. आणि बट युजली कसं, हे एक प्रकारे जस्ट एक्सटर्नल वर्क आहे. इम्पॉर्टंट काम जे आहे, जे प्लॉट, आतापर्यंत फक्त प्लॉट 1 वरच काम झालं. प्लॉट 2, प्लॉट 3 वगैरे याच्यावर तर आता मी याला पलाशला कॉल करतो आणि म्हणतो की कसं आहे काय वगैरे. ओके. अजूनपर्यंत काही मेसेज वगैरे तर काही आलेलं तर नाही आहे, बट लेट्स जस्ट ट्राय. ओके. कारण 2 दिवसापासून काही चॅट पण झाली नाही ग्रुपवर वगैरे. सॉरी, मीटिंग झालीच नाही बिकॉज ऑफ दॅट की ऍक्टर लोकांचेच काम होतं वगैरे वगैरे. सो त्यामुळे सो राईट नो दिस इज द एंड. आता मी याला पलाशला कॉल करतो आणि म्हणतो. सो दिस इज इट. थँक्यू.